जर आपल्याला सकाळी उठल्यानंतर खूप जास्त प्रमाणात शिंका येत असतील, नाकामध्ये प्रचंड खाज येत असेल, नाक वाहत असेल आणि बंद होत असेल, डोळ्यांमध्ये खाज येत असेल, डोळे लाल होत असतील, डोळ्यांमध्ये पाणी येत असेल आणि कानांमध्ये सुद्धा खाज येत असतील, तर हे सर्व लक्षणं असू शकतात ॲलर्जिक रायनायटिस, म्हणजेच ॲलर्जीमुळे वारंवार होणाऱ्या सर्दीचे किंवा ॲलर्जिक सर्दीचे. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम या आजाराबाबत पेशंटची आणि त्यांच्या नातेवाईकांची काय अंडरस्टँडिंग आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. त्यानंतर हा आजार क्रिटिकल आहे का किंवा या आजाराचा आपल्या जीवनमानावर काय परिणाम होतो त्याबद्दल बोलणार आहे. आणि त्यानंतर या आजाराचे लक्षणं, निदान आणि ट्रीटमेंट संदर्भात बोलणार आहे. या आजाराला पेशंट्सकडून वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. सर्दी, नजला, झुकाम आणि बऱ्याच पेशंटकडून या आजाराला सायनसचा त्रास म्हणून सुद्धा संबोधलं जातं. ॲलर्जीचे जेवढे पण आजार आहे त्यापेक्षा हा ॲलर्जीचा आजार खूप जास्त कॉमन आहे. कॉमन असून सुद्धा बऱ्याचदा या आजाराचं योग्य प्रकारे निदान होऊ शकत नाही आणि योग्य ते उपचार होऊ शकत नाही. पेशंट्सकडून सुद्धा बऱ्याचदा हा आजार अंगावर काढला जातो आणि त्यांना असं वाटतं की या आजाराची ट्रीटमेंट होणे शक्य नाही. पेशंटच्या नातेवाईकांकडून सुद्धा बऱ्याचदा या आजाराला सिरियसली घेतल्या जात नाही. हा आजार खूप जास्त क्रिटिकल, सिरियस किंवा जीवघेणा नाही, मात्र तो पेशंट्सना खूप जास्त कष्ट देतो, वेदना देतो आणि फ्रस्ट्रेट करतो. त्या वेदना फक्त पेशंट्सच समजून घेऊ शकतात. ज्यावेळेस 4 ते 5 दिवस साधा आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होतं किंवा फ्लू होतं, त्यावेळेस 4 ते 5 दिवसांमध्ये सततच्या सर्दी आणि शिंकांमुळे आपण खूप जास्त थकून जातो, त्रासून जातो आणि आपल्याला नकोसं होतं. आता अशी कल्पना करा की हा त्रास आपल्याला जर महिनाभर आणि वर्षभर झाला तर आपली काय परिस्थिती होईल. नेमकं हेच ॲलर्जिक रायनायटिसच्या पेशंट्ससोबत होतं. हा आजार पेशंट्सच्या परफॉर्मन्सवर सुद्धा प्रभाव टाकतो. जर विद्यार्थी असेल तर रोज होणाऱ्या सर्दीमुळे ते त्यांच्या अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आणि त्यांच्या शालेय जीवनावर किंवा त्यांच्या बारकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. जर IT मधील तरुण असतील तर ते रोज होणाऱ्या सर्दीमुळे त्यांच्या जॉबमध्ये योग्य प्रकारे फोकस करू शकत नाहीत आणि त्याचा त्यांच्या प्रोफेशनल ग्रोथवर परिणाम होऊ शकतो. हाऊसवाईफ असतील तर रोजच्या सर्दीमुळे त्यांच्या डेली ॲक्टिव्हिटीज योग्य प्रकारे पार पडणार नाहीत आणि चिडचिड होऊ शकते. थोडक्यात काय, हा आजार पेशंट्सना शारीरिक कष्ट तर देतोच, सोबतच मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा प्रभावित करतो. त्यामुळे या आजाराचं योग्य प्रकारे निदान आणि उपचार होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता ॲलर्जिक रायनायटिसचे लक्षणं काय आहेत ते पाहूया. ॲलर्जिक रायनायटिसचे सिम्पटम्स हे खूप क्लिअर असतात. शिंका येणं हे खूप महत्त्वाचं लक्षण आहे. बऱ्याच पेशंट्सना सकाळी उठल्यानंतर शिंका येतात. बऱ्याच पेशंटना शिंकांचा अटॅक म्हणजे 10 ते 15 शिंका बॅक टू बॅक येताना सुद्धा दिसतात. नाकामध्ये प्रचंड खाज येणे, नाक वाहणे आणि बंद होणे, डोळ्यांमध्ये खाज येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांमध्ये पाणी येणे, कानांमध्ये खाजवल्यासारखं होणे, आपल्या सॉफ्ट पॅलेटवर खाज येणे, हे सर्व लक्षणं दिसू शकतात. जर ॲलर्जिक रायनायटिस योग्य प्रकारे ट्रीट झाला नाही तर ही ॲलर्जी एटोपिक मार्चच्या स्वरूपात आपल्या फुफ्फुसांना सुद्धा प्रभावित करू शकते आणि पेशंट्सना पुढे चालून अस्थमा होण्याचे सुद्धा चान्सेस राहतात. इनफॅक्ट अस्थमाच्या बऱ्याच पेशंट्सना सोबत ॲलर्जिक रायनायटिसची बाधा ऑलरेडी झालेली असते. जर हा आजार ट्रीट झाला नाही तर आपल्या नाकाच्या भोवताली असणारे जे सायनसेस आहे त्यांना पण इन्फेक्ट होऊ शकतात आणि सायनोसायटिससुद्धा होऊ शकतो. त्याला आपण ॲलर्जिक रायनोसायनोसायटिस असं म्हणतो. बऱ्याच पेशंट्सना हे लक्षणं ट्रिगर एक्सपोजरनंतर होतात. म्हणजे काय, जर धुळीचा त्रास असेल तर धुळीच्या संपर्कात आल्यानंतर हे लक्षणं दिसू शकतात किंवा जर उग्र वास आल्यानंतर एखाद्या वेळेस दिसू शकतात किंवा बऱ्याच प्रॅक्टिसमध्ये पाहतो बऱ्याच पेशंट्सना फोडणीचा वास आल्यानंतर त्रास होतो किंवा फोडणी दिल्यानंतर त्रास होतो. स्त्रिया असतील तर गहू पाखडल्यानंतर हा त्रास होताना दिसतो. तर वेगवेगळ्या ॲलर्जनच्या संपर्कात आल्यानंतर हे सर्व लक्षणं होऊ शकतात. आता ॲलर्जीची सर्दी ही नेहमी होणाऱ्या सर्दीपासून, म्हणजे तिला आपण कॉमन कोल्ड म्हणतो, त्यापासून कशी ओळखावी ते पाहूया. जी नेहमी होणारी सर्दी किंवा कॉमन कोल्डची जी सर्दी असते ती साधारणतः व्हायरल इन्फेक्शन नंतर किंवा वातावरणातील बदलानंतर होऊ शकते. एकदा का झाली तर ती 5 ते 7 दिवस राहते आणि 5 ते 7 दिवसांनंतर बरी होते. बरी झाल्यानंतर ती 6 ते 8 महिन्यांनी पुन्हा होऊ शकते. या उलट ॲलर्जीची सर्दी ही
ट्रिगर एक्सपोजर नंतर होते, म्हणजे धुळीच्या संपर्कात आल्यानंतर किंवा इतर ॲलर्जनच्या संपर्कात आल्यानंतर होऊ शकते. एकदा का झाली तर ती लवकर बरी होत नाही. एखाद्या वेळेस लवकर बरी जरी झाली तर ती काही निमित्त होऊन पुन्हा होऊ शकते. जर त्या सर्दीसाठी काही ट्रीटमेंट घेतली, काही सेट्रिझिनची टॅबलेट वगैरे घेतली, तर त्या टॅबलेटचा प्रभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत ती सर्दी बरी होऊ शकते. मात्र त्या गोळीचा असर संपला की त्यानंतर ती पुन्हा होऊ शकते. तर आपल्याला या प्रकारे ॲलर्जिक रायनायटिसची सर्दी आणि जी नेहमीची सर्दी कॉमन कोल्ड यामध्ये आपल्याला फरक करता येईल. आता हा ॲलर्जिक रायनायटिस किंवा ॲलर्जी नेमकी का होते ते पाहूया. सोबतच सर्वांना ॲलर्जीची बाधा का होत नाही ते बघूया. आणि ॲलर्जिक पेशंट्सच्या इम्युन सिस्टीममध्ये आणि ज्यांना ॲलर्जी नाही अशा व्यक्तींच्या इम्युन सिस्टीममध्ये काय फरक असतो ते पाहूया. आपली जी डिफेन्स सिस्टीम जी बनलेली आहे ते आपल्या शरीरामध्ये शिरणारे आणि आपल्याला धोकादायक असणारे जे घटक पदार्थ असतात, उदाहरण झालं तर व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगस यांना डिस्ट्रॉय किंवा किल करण्यासाठी बनलेली असते, जेणेकरून आपल्याला कुठल्याच प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही आणि आजार होणार नाही. आपली डिफेन्स सिस्टीम ही आपल्या शरीरामध्ये शिरणारे मात्र आपल्या शरीराला जे धोकादायक नसणारे पदार्थ जे असतात, उदाहरण घेऊया डस्ट पार्टिकल किंवा पोलन ग्रेन्स किंवा अन्य ॲलर्जन्स, यांची सहसा आपल्या शरीराला हे घातक नसतात. त्यामुळे आपली डिफेन्स सिस्टीम या पदार्थांविरुद्ध रिॲक्ट करत नाही, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रिॲक्शन होत नाही. आणि नॉर्मल व्यक्ती किंवा ज्यांना ॲलर्जी नाही असा व्यक्ती अशा घटक पदार्थांच्या सानिध्यात जरी आला, म्हणजे डस्ट पार्टिकल किंवा पोलन ग्रेनच्या सानिध्यात जरी आले, तर त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारची रिॲक्शन न झाल्यामुळे कुठल्याच प्रकारचे लक्षणं दिसत नाहीत. या उलट जे ॲलर्जिक रायनायटिसचे जे पेशंट्स आहेत त्यांची डिफेन्स सिस्टीम ही त्यांच्या शरीरामध्ये शिरणारे आणि त्यांच्या शरीराला धोकादायक नसणारे जे पदार्थ आहेत, जसं आपण आता बोललो डस्ट पार्टिकल, पोलन ग्रेन्स आणि इतर ॲलर्जन, यांच्या सोबत रिॲक्ट करायला सुरुवात करते. म्हणजे हे जर व्यक्ती या डस्ट पार्टिकल, पोलन ग्रेन्स यांच्या सानिध्यात आला तर त्यांची डिफेन्स सिस्टीम त्या पदार्थांना रिस्पॉन्स करते, त्यांच्यामध्ये एका प्रकारची रिॲक्शन होते, वॉरसारखी परिस्थिती निर्माण होते आणि एक केमिकल रिलीज होतं, त्याला आपण हिस्टामिन म्हणतो. आता हिस्टामिनच्या केमिकल प्रॉपर्टीमुळे नाकामध्ये इचिंग होते, आपल्याला शिंका येतात आणि हे हिस्टामिन आपल्या नेझल म्युकोजाला एका प्रकारचा स्त्राव रिलीज करायला स्टिम्युलेट करते, म्हणजेच म्युकस. तर त्यामुळे नाक वाहणे आणि नाक बंद होणे ह्या सर्व गोष्टी व्हायला सुरुवात होते. आता ॲलर्जिक रायनायटिसचं निदान हे कसं केलं जातं ते पाहूया. ॲलर्जिक रायनायटिसचं निदान हे पेशंट्सचे लक्षणं जाणून घेऊन करता येतं. ॲलर्जिक रायनायटिसचे लक्षणं हे खूप क्लिअर आणि क्लासिकल असतात, त्यामुळे जर सिम्पटमचा बारकाईने अभ्यास केला तर निदान हे करता येतं. सोबत काही बेसिक ब्लड टेस्ट केल्या जातात, इओसिनोफिल काउंट केला जातो. ॲलर्जिक रायनायटिसच्या निदानामध्ये एक महत्त्वाची टेस्ट म्हणजे ॲलर्जी टेस्टिंग. ॲलर्जी टेस्टिंगमध्ये जे सस्पेक्टेड घटक पदार्थ आहेत किंवा ॲलर्जन आहेत ज्यांची पेशंट्सना ॲलर्जी असू शकते, असे पदार्थ पेशंटच्या स्किनमध्ये प्रिक केले जातात आणि आपल्या स्किनची त्या घटक पदार्थांना रिॲक्शन ही मेजर केला जाते. त्याला आपण स्किन प्रिक टेस्ट असं म्हणतो. आणि त्यावरून पेशंट्सला त्या घटक पदार्थांची ॲलर्जी किंवा सेन्सिटायझेशन आहे का याची आपल्याला कल्पना मिळू शकते. सोबतच ॲलर्जी टेस्टिंगचा उपयोग पेशंट्सच्या ॲलर्जन इम्युनोथेरपीमध्ये सुद्धा होऊ शकतो. ॲलर्जन इम्युनोथेरपीमध्ये आपण ट्रीटमेंटमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत.